नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज अशा ठिकाणी भेटायला जायला संधी मिळाली एका पाहुण्यांच्याकडे आमच्या, जे अतिशय गरीब परिस्थितीतून मोठी होऊन सध्या त्यांची नावारूपाला आलेली पतसंस्था अतिशय म्हणजे समर्थपणे चालवतात। त्यांच्या पतसंस्थेला आम्ही भेट द्यायला आज गेलो। त्यांनी आमचं स्वागत खूप छान केलं, म्हणजे अगदी गुच्छ वगैरे फेटे शॉल देऊन फारच म्हणजे नको नको म्हणत असताना देखील फार मोठं त्यांनी आमचं स्वागत आदरात इथे केलं। जो स्टॉकला त्यांचा स्पीच पण त्यांनी दिलेलं आहे, आणि जर मराठीत जर कुणी बघितलं असेल तर ते अतिशय मोटिवेशनल, म्हणजे त्यांनी परिस्थितीतून दोन हात करत स्ट्रगल करत कसं हे अचिव्हमेंट केलं ह्याचा त्यांनी तिथं खूप छान असा अतिशय सुंदर शब्दात तिथं आपला अनुभव व्यक्त केला आहे। तर त्यांना आज भेटण्याची संधी मिळाली, आणि त्यांनी अगदी आम्ही जाईपर्यंत सर्व काही आमच्या आदरात तिथे केलं। त्याबद्दल खरोखर चॅनेलच्या वतीनं मी त्यांचे आभार मानावेत, तेवढे थोडेच आहेत। गाडीपर्यंत सोडायला येणं किंवा परत या फिरायला जाऊया अशा प्रकारे त्यांनी अतिशय प्रेमळ आणि आपुलकीनं आमचे सगळं उठबस केली, चौकशी केली, आणि त्यानंतर आम्हाला निरोप देईपर्यंत ते थांबले आणि आम्हाला दिलेली फुलं, अर्थातच गुच्छ होता तो, आणि सगळे साहित्य डिकीट टाकण्यापर्यंत सर्व काही आमचं आदरात इथे त्यांनी पार पाडलं। खूपच आनंद झाला, समाधान वाटलं। आमच्याकडे आले तेव्हा आमच्याकडून एवढं झालं नव्हतं, आम्ही आजारी होतो त्यावेळी, परंतु त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी हातचं न राखता खूपच आमचं कौतुक आणि पाहुणचार अतिशय सुंदर आणि मनापासून मनपूर्वक केला। ते पाहून खरंच त्यांचे आभार कुठल्या शब्दात मानावेत ते कळत नाही, कारण परिस्थिती ही माणसाच्या कर्तृत्वाला संधी देत असते, आणि ती संधी ओळखून त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगती केली आणि नावारूपाला आपली त्यांनी संस्था आणली। ते पाहून आम्हाला फार समाधान वाटले। त्यानंतर आम्ही पुढे निघालो। रस्त्यावरून येता येता अशा एका ठिकाणी आम्हाला थांबण्याची संधी मिळाली की तिथं काही माणसं आम्हाला दिसली आणि आम्ही पण थांबलो। इतकी करवंदाची जाळी, इतक्या पसरलेल्या जाळ्या, आणि बरीच लोक त्या ठिकाणी थांबली होती आणि करवंद ताजी तोडून, आमचं तर कुठं मन राहते तेव्हा असा निसर्गानं तयार केलेला मेवा खायचा, रानमेवा म्हटल्यानंतर कोण मागे पडेल। अडचणीचा रस्ता होता, जायला वाट व्यवस्थित नव्हती, दगड होते, ती याशिवाय काटेरी झुडपं होती, परंतु त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि सर्वांच्या सोबत करवंदाचा आस्वाद घेतला। आमच्याबरोबर आलेला अरविंद तुम्हाला माहितीच असेल, तो दरवेळी माझ्यासोबत असतोच। गाडी घेऊन कुठं जायचं म्हटलं तर त्याला आम्ही आवर्जून सोबत नेतो, आणि त्याच्या लहान 2 मुली असल्यामुळं त्याने देखील त्या पिशवीत भरपूर मोठ्या प्रमाणात करवंद घेतली। तर मी तर काय अगदी मनसोक्त खाल्ली आणि घरी देखील न्यायला घेतली, कारण झाडावरून तोडायचं आणि ताजं फळ खायचं त्याचा आस्वाद तर वेगळाच असतो, आणि त्याचा हेल्थ बेनिफिट आरोग्यासाठी देखील खूप छान असतं। यापूर्वी देखील मी करवंदाचे व्हिडिओ बनवलेत, परंतु हा व्हिडिओ मला परत का बनवावा असा वाटला, तर झाडाची ताजी रसरशीत टपोरी अशी करवंद पाहुण्यांना भेटून येताच दिसली, आणि असं म्हणतात की जीव राहवत नाही, आणि निसर्गानं हे दिलेलं दान अगदी भरभरून आम्ही हसत खेळत गप्पा मारत मजा करत घेतलं, खाल्लं, आणि त्यानंतर मग ठरवलं की आता घरी पण थोडी न्यायची। मग तसं करून आम्ही एक कॅरी बॅग आणली होती, त्याच्यामध्ये देखील ही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये काळीभोर अशी टपोरी करवंद, आणि मी एका हातानं तोडत होते, 4 खायचे, 4 पिशवीत टाकायचे, सगळेच असे मग्न होत होते। आणि इतकी त्याला काटे असतात करवंदाला की विचारू नका।
थोडंफार ऊन होतं, फारसं आज ऊन नव्हतंच. तर हा येता येता आम्हाला दिसलेला करवंदाच्या जाळीचा मोठा परिसर. आमच्या ना शाहूवाडीत असे इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की विचारू नका. खरंच खूप छान वाटलं आज.